इथे जमलेलो आहोत कारण की शेका पक्षाच्या ज्या मुखपत्रामध्ये आजच्या म्हणजे आज 25च्या मुखपत्रामध्ये जी आमदार साहेबांबद्दल चुकीची माहिती दिलेली आहे आणि चुकीची जी तुम्हाला सगळ्यांची दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत। तर काल जो आमची पंचायत समितीची मीटिंग झाली तर त्याच्यामध्ये आम्ही त्या मीटिंगला थोड्या वेळापुरती स्थगिती दिलेली, पण त्याला चुकीचं रूप देऊन आज जी न्यूज बनवलेली आहे त्याचं मी स्पष्टीकरण देते। मीटिंग आमची चालू झाली त्याच्यानंतर आम्ही या मीटिंगच्या अगोदर म्हणजे गेल्या महिन्यात जी मीटिंग घेतलेली त्यामध्ये असा ठराव घेतलेला की पंचायत समिती सेस फंडाची जी कामं आहेत त्यांना आपण तात्पुरती स्थगिती देऊया आणि हा स्थगितीचा ठराव पूर्ण जी आपली पंचायत समितीची बॉडी आहे, जेवढे सदस्य आहेत 12च्या 12 त्या 14 सदस्य सर्वांच्या मते तो ठराव घेण्यात आलेला की कामांना स्थगिती द्यायची, जी काही बिलं असतील किंवा काय असतील त्यांना तात्पुरती स्थगिती देऊया। तर हा असा ठराव घेऊनही ज्या आपल्या BDO आहेत त्यांनी जो प्रोसिडिंग आमच्यासमोर सादर केली मीटिंग चालू होताना, तर त्या प्रोसिडिंगमध्ये तो ठराव घेण्यात आला नव्हता। म्हणजे आम्ही पूर्ण बॉडीने ठराव घेऊनही तो त्यांनी प्रोसिडिंगला ओढला नव्हता। त्याच्यामुळं आमची सर्वांची त्यांच्यावर नाराजी होती की आम्ही तुम्हाला एखादं काम सांगतो तरी पण तुम्ही करत नाही, जे पंचायत समितीचे कर्मचारी आहेत त्यांच्यावर आमचा आक्षेप होता। तर त्यावेळेला आम्ही तात्पुरती थोडा वेळपुरती स्थगिती घेऊन आम्ही आमच्या कॅबिनमध्ये जाऊन चर्चा केली आणि त्यानंतर पूर्ववत ती मीटिंग चालू करण्यात आली। तुम्ही प्रोसिडिंग चेक करू शकता, कालची मीटिंग रद्द झालेली नाही, मीटिंग झालेली आहे। झाला हा विषय। आणि BDOवर आमची नाराजी आहे, त्या त्यांच्या कामात जो कामचुकारपणा करतात त्याबद्दल आमची त्यांच्याबद्दल नाराजी होती। तर ज्या आपल्या पंचायत समितीच्या BDO आहेत ते अपंग आहेत, त्याबद्दल आम्हाला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, ते अपंग आहेत सगळं मान्य आहे आम्हाला, पण त्या सर्वप्रथम आपल्या तालुक्याच्या BDO आहेत, त्यांनी त्यांच्या कामात केलेला कामचुकारपणा सहन केला जाणार नाही आणि शासनाने देखील त्यांच्यावर अन्याय केलेला आहे। त्यांना 3 चार्ज दिलेले आहेत, एक ICDSचा चार्ज आहे, दुसरा चार्ज आहे त्यांच्याकडे सहाय्यक BDO आणि तिसरा चार्ज आहे प्रभारी BDO। तर आमची शासनाकडे मागणी आहे की एवढे चार्ज त्यांना सांभाळता येत नाही, त्यांना तेवढं काम हँडल होत नाही, तर आमच्या अलिबाग पंचायत समितीला सक्षम आणि कार्यक्षम BDO देण्यात यावा ही आमची सर्वप्रथम मागणी आहे शासनाकडे। ती आम्ही सर्वजण मागणी करणारच आहोत। आणि हे शेका पक्षाच्या मुखपत्रामध्ये जी खोटी माहिती दिलेली आहे आणि आमच्या आमदारांवर टीका केलेली आहे, आमचे आमदार हे आमच्यासाठी श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थान आहेत, ते कधीही आमच्या बाबतीत चुकीचा निर्णय किंवा चुकीची वागणूक आम्हाला देत नाहीत पंचायत समिती सदस्यांना। तर आमचं असं म्हणणं आहे की जो शेका पक्षाचं मुखपत्र आहे त्याचा आम्ही पूर्णतः निषेध करत आहोत आणि त्यांना एवढंच निवेदन देतो की तुम्ही जी लोकांची दिशाभूल आणि चुकीची माहिती देऊन लोकांची दिशाभूल करताय ते तत्काळ थांबवण्यात यावं। थँक्यू।